नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेतील 2 ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळेजण जेवायला बसले असतात. तेव्हा सागर इंद्राताईंना म्हणतो, की आपण आरतीचं लग्न लकीबरोबर लावून द्यायला हवं. हे ऐकून आता इंद्राताईला तर धक्काच बसतो आणि सागरला तर गुचकीच लागते, ठसका लागतो. तेव्हा सागर म्हणतो, "नाही, मी नाही करणार त्या मुलीबरोबर लग्न." तेव्हा सागर म्हणतो, "असं कसं चालेल? एखाद्या मुलीच्या आयुष्याबरोबर खेळणं ही खूप चुकीचं आहे." सागरचं म्हणणं इंद्राताईंना पटतं. पण हे सगळं इकडं सावनी ऐकत असते. कारण सावनीच्या प्रयत्नावर पाणी फिरलेलं असतं. म्हणून सावनीला आता खूप राग आलेला आहे आणि सावनी जाऊन आरतीला भेटते आणि आरतीचे कान भरवते. सावनी आरतीला म्हणते, "तुझा आणि तुझ्या बाळाचा कुणीही विचार करणार नाही. सगळेजण लकीचा विचार करत आहे. तुला न्याय मिळायचा असेल तर तूच प्रयत्न करायला हवा. मी काय म्हणते, तू सगळ्यांविरुद्ध कोर्टात केस कर." हे ऐकल्यानंतर आरतीला पण सावनीचे म्हणणे पटते. तर दुसरीकडे सगळेजण आरतीचा विचार करत असतात. तर सागर म्हणतो, "आता आपण आरतीचा विचार करायला हवा." सागर म्हणतो, "आरतीला आता आपण घरी बोलून सगळी बोलणी करून घ्यायला हवी. आता लकीचं आणि आरतीचं लग्न लावून द्यायला हवं." हे बोलणं चालत असताना डोरची बेल वाजते. तेव्हा सागर उठून बाहेर जातो. तर बाहेर त्याला लेटर भेटतं. मग लगेच इंद्राताई विचारतात, "सागर काय आहे?" तेव्हा सागर लेटर वाचून सगळ्यांना सांगतो, की आरतीने आपल्या विरुद्ध केस केली आहे. हे ऐकून सगळ्यांना तर धक्काच बसतो. मग सागर सांगू लागतो, की आरतीने लकी विरुद्ध केस दाखल केलेली आहे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. सगळ्यांना आता शॉक बसतो. इंद्राताई म्हणतात, "काय?" तेव्हा इकडे मुक्ताला बी काहीच कळत नाही. आरती हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करते की काय? हे सगळं मुक्ताला कळेल का? सावनीचा प्लॅन सक्सेस होईल का? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.